विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगाच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. हा आहे भगवान श्रीकृष्ण मंदिराचा परिसर. सुंदर हार, फुलं, वेण्या, गजरे यामुळे हा परिसर खूपच मनमोहक वाटत होता. पांडुरंगाच्या दर्शनाची सुरुवात होते ती याच भगवान श्रीकृष्ण मंदिराच्या दर्शनापासून. पुढे गेल्यावर कपाळावर पांडुरंगाचा टिळा लावणारे खूप सारे भक्तगण तुम्हाला येथे भेटतील. मनमोहक पांडुरंगाच्या मूर्ती बघून क्षणभर तुमचे पाय थांबले नाही तर नवलच. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला खेळणी, कपडे, टाळ, मृदंग, पूजा साहित्य आणि प्रसादाची खूप सारी दुकाने बघायला मिळतील. हे आहे मंदिराचे पश्चिम द्वार. दर्शनानंतर आपण येथूनच बाहेर पडतो. पुढे गेल्यावर आपल्या नजरेस पडते ते रुक्मिणी मंदिराचे द्वार. पांडुरंगाच्या दर्शनानंतर आतूनच आपल्याला रुक्मिणी मंदिरात प्रवेश मिळतो. येथे नेहमीच पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकरी मंडळींची वर्दळ असते. पुढे गेल्यावर आपण नामदेव पायरीजवळ पोचतो. हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. दर्शनासाठी गर्दी असेल तर दर्शन रांगेची व्यवस्था याच बहुमजली इमारतीमध्ये केली जाते. कपिल देशपांडे यांचे देशपांडे बंधू हे दुकान नामदेव पायरीच्या अगदी समोर. उत्तम पेढे, पूजा साहित्य आणि मसाला अगरबत्ती मिळण्याचे हे सुप्रसिद्ध दुकान. कपिल देशपांडे यांच्याकडून प्रसाद घेऊन आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी, तू आम्हा लेकरांची विठू माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. सरळ पुढे जाऊन आपल्याला चंद्रभागा नदीकडे जाता येते. पायऱ्यांवरून उतरताना चंद्रभागेचे अत्यंत सुंदर रूप आपल्याला बघायला मिळते. नदीकडे जाताना पायऱ्यांवर नदी पूजनासाठी लागणारे साहित्य आपण खरेदी करू शकतो. नौका विहारासाठी येथे बोटीची सुविधा आहे. येथे आहे भक्त पुंडलिकाचे अत्यंत सुंदर मंदिर.
भाविक पांडुरंगाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागेमध्ये पाय धुण्यासाठी किंवा स्नानासाठी येतात. आम्ही गेलो होतो तेव्हा मंदिराच्या दुरुस्तीचे काम चालू होते. टांग्यात बसून आता आम्ही निघालो आहोत श्री विष्णुपद मंदिराकडे. मुख्य मंदिरापासून श्री विष्णुपद मंदिर हे 2.5 किलोमीटर दूर आहे. येथे जाण्यासाठी ऑटो रिक्षाची सुविधा पण उपलब्ध आहे, परंतु टांग्यात बसून जाण्याचा आनंद काही वेगळाच. विष्णुपद मंदिर हे चंद्रभागा नदीच्या काठावर असलेले एक महत्त्वाचे स्थान आहे. येथे भगवान विष्णूंच्या पावलांचे ठसे खडकांवर उमटलेले आहेत. श्री विठ्ठलाने आपल्या सवंगडी व गायींसह क्रीडा केल्या व भोजन केले तेव्हा इथे देवाची आणि गायीची पावले उमटली आहेत. श्री विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने येथे उमटलेल्या पावलांमुळे या ठिकाणाला विष्णुपद असे संबोधले जाते. येथे विष्णू पांडुरंग प्रकटले असे मानले जाते. खूप साऱ्या पक्ष्यांनी मिळून मंदिराच्या छतावर मातीची खूप घरटी तयार केली होती. त्यांची ही कला बघून मी तर थक्कच झालो. मार्गशीर्ष महिन्यात श्री विठुराया या ठिकाणी निवासाला येतात असे मानले जाते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. याशिवाय भाविक नौकानयनाचा आनंद घेतात व दर्शन घेऊन वनभोजनाचा आनंद लुटतात. लवकरच पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प होणार असल्यामुळे मंदिर परिसर पूर्ण बदलून जाणार आहे. हा प्रकल्प होण्याआधी सध्याचा पंढरपूर मंदिर परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमधून केला आहे. अशा पद्धतीनं आम्ही पंढरपूरचे दर्शन घेऊन आमच्या परतीच्या मार्गाला लागलो. विठ्ठल विठ्ठल.